नमस्कार, 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत पिंपरी इकडच्या अशोक थिएटर परिसरात। या परिसरात जे काही बचत गट आहेत तिकडच्या काही महिला आपल्या बरोबर आहेत। बचत गट असला तरी इकडे खेळ खेळण्यात त्यांनी अजिबात बचत केलेली नाहीये। खूप मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत, त्यामुळे त्या मजा पण बचत न करता करणार आहेत ना? हो। तर सुरू करायचा कार्यक्रम? सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे। आपण ज्या परिसरात आलेलो आहोत तिकडचे जे काही बचत गट आहेत तिकडचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत, यांच्याविषयी आपल्याला थोडी माहिती सांगायला। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। संजीवनी मदन करताय। बरं, तुम्ही बचत गटाच्या अध्यक्ष आहात? हो। मला तुमच्या बचत गटाविषयी थोडी माहिती द्या ना। इथे या परिसरामध्ये जवळजवळ 15 ते 20 बचत गट आहेत, पण आता सध्या एकाच बचत गटाचा उद्योग चालू झालेला आहे। अच्छा, सध्या हे आत्ताच चालू झालंय का? हे एक वर्ष झालेलं आहे। आम्ही फाईलचं युनिट चालू केलं, तर आमच्या बचत ह्या परिसरातल्या ज्या महिला आहेत 15 ते 20 महिलांना आम्ही इथे काम दिलं। अच्छा, आणि महिला कशा उत्साही वगैरे आहेत की नाही? हो, सगळ्यांना ट्रेनिंग दिलं। आधी आम्ही 30 महिलांना ट्रेनिंग दिलं आणि मग ज्याच्यातनं ज्यांना इंटरेस्ट आहे त्या येतात आमच्याकडे। हा, म्हणजे आता गेम वगैरे खेळतात व्यवस्थित आणि टाइमपास वगैरे पण करतात ना? हो, असते ना, दर महिन्याला मीटिंग असते ना? मग मीटिंग मध्ये टाइमपास करतात? आपले इकडे गेम खेळतील ना व्यवस्थित? हो, खेळतील ना। मग सुरू करायचं की नाही? धन्यवाद काकू। खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झालेली आहेत, आता आपल्याला खेळ सुरू करायचे आहेत। त्यासाठी इकडची 3 टोकन्स काढायचे आहेत, जी मला ही काढून देणार। हाय। हाय। काय नाव तुझं? माझं नाव ध्रुपा आहे। काय करतेस तू? कितवीत आहेस? मी 5वी। कुठल्या शाळेत आहेस? जुडसन हायस्कूल। हो। कुठला विषय अभ्यास आवडतो तुला? काही मागे आहे म्हणून असं बोलतेस? खरंच अभ्यास आवडतो? हो। मग टोकन्स पण काढून देशील मला? हो। डोळे मीट तुझे। मला 3 टोकन्स एक एक करून याच्यातून काढून दे। अजून एक दे आणि अजून एक दे। थँक्यू। 3 टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपल्या बरोबर आपली पहिली फेरी खेळणार आहेत। अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 37। दुसरा क्रमांक आहे 30। आणि तिसरा क्रमांक आहे 80। तिन्ही स्पर्धक तयार? सुरू करूया पहिली फेरी। अंदाजे किती? राऊंड सुरू करायची पण त्याआधी थोड्याशा गप्पा मारूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव शकुंतला बाबूराव खराते। तुम्ही काय करता? मी काय नाही, घरीच असते। घरीच असते का? मुलाची मुली आहे। हा हा हा, त्यांच्या बरोबर तुमचा मस्त वेळ जातो। आजीबाई आहात नाही तुम्ही? हो, आजी। बरं, तुम्ही इकडे बचत गटात वगैरे काही करता? हो, आहे ना। काय मीटिंगला वगैरे जात असता तुम्ही? हो, मीटिंग। मगाशी आपण ऐकलं टाइमपास वगैरे मीटिंगला ते करत असता ना तुम्ही? हो। हा, पण खरेदी वगैरे पण केली असेल ना कधीतरी? हो। हा, त्यामुळे वस्तूंची किंमत वगैरे तुम्हाला पण माहित असणार। हो ना? तशीच आहे आपली पुढची राऊंड। सो पुढच्या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। भारती तावरे। क्या बात है। तुम्ही काय करता? माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय। काय केलं? बीए साइड। आर्ट्स? आर्ट्स साइड। कुठला विषय घेतला? इकॉनॉमिक्स। मला ना टेन्शनच येते इकॉनॉमिक्स वगैरे म्हटलं। कसं काय आवड आहे का तुला इकॉनॉमिक्सची वगैरे? सोपं, एवढं काय अवघड नाहीये। इकॉनॉमिक्स सोपा विषय आहे। पुढे काय करायचंय तुला? ब्युटी पार्लर। ब्युटी पार्लर? पण म्हणजे काय इकॉनॉमिक्स आणि ब्युटी पार्लर? घरात आवड आहे म्हणून। आवड आहे ब्युटी पार्लर? आवड आहे। आणि बाकी काय काय ठरलंय? अजून काय विचार केला नाही त्या गोष्टी। अजून त्याचा विचार नाही केलाय? बरं, ठीक आहे। तुला सुद्धा या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। सुनीता दळवी। बरं, काय हो, तुम्हाला असं वाटलंच नव्हतं की तुमचा नंबर येणारच नाही इकडे? नव्हतं वाटलं ना? ते कळलं मला ते। अरे, माझा नंबर कसा आला? का नव्हतं वाटलं? काय माहिती ना, घाबरत होते। कोणाला? मला? नाही, म्हणजे बोलायला घाबरत होते। मग आता तर बोलताय व्यवस्थित? पण आता ते विलाज नाही ना काय। मग काहीच नाही। तुम्ही काय करता? काय नाही, गृहिणी। मग तुम्ही इकडे बचत गटात वगैरे काही काम करता? नाही, काम नाही करत, पण फाईलचं हे केलेलं कोर्सेस असे।
कोर्स केलेला आहे त्यामुळे आता तिकडे तुम्ही सुरू करणार आहात. नाही नाही ताईंच्या बरोबरच असतात ताईंच्या बरोबरच असता तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गप्पा मारून झाल्या, सुरू करूया. पहिली राऊंड अंदाजे किती? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, तुम्हाला मी 10 आकडे देणार, त्यातले 4 आकडे तुम्हाला वापरायचे, ते किंमत लावायची आहे. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? ज्या काकू पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सुनीताताई, मग भारती, मग शकुंतलाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मिक्सर. या मिक्सर ग्राइंडरच्या मोटरची क्षमता 500 वॅटची आहे. या मिक्सर ग्राइंडरच्या बेस युनिट सोबत 1000 ml क्षमतेचा वेट जार, 750 ml चा ड्राय जार व 300 ml चा चटणी जार आहे. हे जार स्टेनलेस स्टीलचे असून यांना मिरर फिनिश आहे. या जार सोबत उत्तम दर्जाच्या स्टेनलेस स्टीलच्या ब्लेड्स आहेत. आपलं प्रॉडक्ट तयार आहे, माझ्या हातात आकडे आहेत. सुनीताताई बघूया किती किंमत लावतात. हे घ्या. किती किंमत सांगितली आहे? 2801. 2801. काय बरोबर वाटते का? मग किती वाटते सांगा? 2000च्या खाली कोणाला वाटते? 1799, 1900, 2000, 2500, 3000, 1,00,000 कोणीतरी सांगितली. अच्छा नाही, मला वाटलं असेल. तुम्हाला किती वाटते? मला एवढंच. तुम्हाला ह्या नाही एवढंच. 1700 असो नाही तर 1,00,000 असो. 2801. 2801. 2000 आणि 8च्या मध्ये 28च्या मग मध्ये. 2801 फ्रीज करायची मग. हा 2801 1, 2801 2, 2801 3. सुनीताताईंनी किंमत सांगितली. बघूया भारती किती किंमत सांगते ते. हे घ्या. किती किंमत आहे? 2185. 2185. ह्यानी इकॉनॉमिक्स केलेलं नाहीये. विचारायचं आहे का? विचारा. बघूया काय म्हणतात. बघूया काय किती वाटते? 2185. मगाशी म्हणाला 2800 जास्त वाटते, आता म्हणता 2100 जास्त वाटते. वाटते किती? मी सांगितलं ना असंच आहे. काय करायचं तुला? बरोबर तीच ठेवणार आहे मी. 30 ठेवणार आहेस तू? 2185. ठीक आहे 2185. 2185. 2185. भारतीने पण किंमत सांगितली. बघूया शकुंतलाताई काय म्हणतात. हे घ्या. किती किंमत आहे? 1950. 1950 ही किंमत आहे की साल सांगितलं तुम्ही? किंमतच आहे ना? 50. हो पण तुमचा एक्सपिरियन्स जबरदस्त असणार ना या दोघींपेक्षा. हो फ्रीज करायची मग. हो. हा 1950. 1950. 1950. तिन्ही किमती माझ्या हातात आहेत. बघूया कोणी किती किंमत सांगितली. सुनीताताईंनी किंमत सांगितली 2801 रुपये, शकुंतलाताईंनी किंमत सांगितली 1950 रुपये आणि भारतीने किंमत सांगितली 2185 रुपये. आता बघूया प्रॉडक्टची खरी किंमत काय आहे ते. ह्याची खरी किंमत आहे 2795 रुपये. त्यामुळे विजेता ठरलेला आहे सुनीताताई. काकू हा घ्या तुमचा मिक्सर. काय काय करायचं आता? काय करायचं? तुम्हाला आनंदित करण्यासाठी हसवण्यासाठी काय करायचं? काय टाळ्या वाजवायच्या झालं. टाळ्या वाजवायच्या. मग तुम्ही टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अरे खरंच झालं तुम्ही. मग हे मिळाल्यावर नाही मला आनंद झालं की? झालाय ना. मग सांगा तसं किती आनंद झालाय. झाला भरपूर झाला. झाला भरपूर झाला. हा काय करणार आता ह्याच्यामध्ये? पहिल्यांदा पाणी घालून धुणार. ते तर होणारच आहे. ठीक आहे पुरणपोळी मिक्सर मध्ये. अच्छा वाटण करणार. पावभाजी करणार आहात. सगळे येतील ना पटकन घरी. ठीक आहे पुढच्या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मी एक प्रश्न विचारणार आहे. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर मी एपिसोडच्या शेवटी विचारणार. त्यामुळे आठवून ठेवा उत्तर. प्रश्न असा आहे की अशी कोण आहे जी येते जाते पण दिसत नाही? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार.